नक्कीच अजून एक महत्त्वाचा मुद्दा विनोद सर यामध्ये की सध्याचं चित्र आपण पाहिलं, भाजपनं मुंबई महापालिकेत वर्चस्व सिद्ध केलेलं असलं तरी उद्धव ठाकरेंनी एक हाती या ठिकाणी लढत दिली आहे का? कारण तब्बल 71 जागांवर उद्धव ठाकरे यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत। भले ती मागच्या निवडणुकीपेक्षा ह्या जागा कमी झालेल्या असल्या तरी उद्धव ठाकरेंचा एक हाती लढा हारकर भी जीत गए याच्यामध्ये नाही, असं नाही आहे ते। मुळामध्ये मुंबईमध्ये 140 ठिकाणी मराठी बहुल मतदारसंघ आहेत, 45 ठिकाणी मराठी आणि मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत। या ठिकाणी नेमकं काय 45 जागी होणार आहे याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील। मुळामध्ये मराठी माणसामध्ये ओव्हर द इयर्स ठाकरे जीन्स रुजला होता बाळासाहेबांमुळे, हा टिकवणं हे त्यांच्या पुढचं आव्हान होतं। त्यांना जे 5 जुलैपासून 4 महिने मिळाले होते, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते, चर्चेमध्ये आणि भेटीगाठीमध्ये आणि फोटो काढण्यामध्ये त्यांनी तो वेळ घालवला। त्याच्याऐवजी त्यांनी जर जीव तोडून मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये प्रचार केला असता तर ही जी आजची दुरावस्था झाली ती दुरावस्था झाली नसती। त्यांनी हे बघा, मुंबईमध्ये कितीही नाही म्हटलं तरी मराठी माणसांचं ठाकरेंवरती प्रेम आहे, यात वादच नाही आहे। त्या प्रेमापोटी ह्या जागा मिळालेल्या आहेत, अदरवाईज याही जागा मिळाल्या नसत्या। राज ठाकरेंनी त्यांची जी क्रेडिबिलिटी होती, विश्वासार्हता होती, ती टप्प्याटप्प्यात गमावली होती। त्याचा फटका राज ठाकरेंना बसला। पुन्हा बाहेर फिरायला लागतो, परसेप्शनवरती बऱ्याच गोष्टी पण अवलंबून असतात। विकासाच्या मुद्द्यावर अखंडपणे बोलावं लागतं। समोरच्याचे जे चुकीचे पॉईंट असतील किंवा जे भ्रष्टाचार असेल, जे काही मुद्दे असतील त्याच्या अनुषंगाने जोरदार प्रतिहल्ला करावा लागतो। हे सगळं राज ठाकरेंनी केलं नाही। उद्धव ठाकरे ते सातत्याने करत होते। उद्धव ठाकरेंना जमेल तेवढं महाराष्ट्रात ते फिरत होते, मुंबईत फिरत होते, रोजच्या रोज मीडियाशी बोलत होते। त्याच्या परिणामी उद्धव ठाकरेंनी घेतलेली मेहनत आणि पहिल्यापासून बांधणी, हा उद्धव ठाकरेंचा आवडीचा एक विषय आहे, पक्ष बांधणी। ती जरी लोक सोडून गेले तरी त्यांची बांधणीची वीण आहे ती आजही भक्कम आहे। त्याच्यामुळे त्यांना काही प्रमाणामध्ये हे यश मिळालेलं आपल्याला दिसतंय। नक्कीच या 71 जागा कशा आल्या हे तुम्ही सांगणार होतात, कारण आपण पाहिलंय की इथं तुम्हाला जोडून अजून एक मुद्दा मला उपस्थित करायचा आहे की उद्धव ठाकरेंचा फायदा मनसेला होताना दिसत नाहीये, मात्र भाजपनं लावलेला जोर या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा फायदा किमान उद्धव ठाकरेंना झालेला आहे का? काय ठाकरे बंधूंमधलं समीकरण काय? नाही, ठाकरे बंधूंच्या समीकरणामध्ये मराठी माणूस हा जो एक फॅक्टर आहे, एक दुसरा फॅक्टर आपण सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आहे। मुस्लिमांनी फतवा काढला होता सगळ्या मशिदीमध्ये, एक जात, त्यांनी वोट जिहाद, संपूर्ण मशालीला मतदान केलेलं आहे। तुम्ही मुस्लिम बहुल भाग बघा, तिथे मराठी मतं ही भाजपालाही मिळाली आहेत, शिवसेनेलाही मिळाली आहेत, उद्धव ठाकरेंनाही मिळाली आहेत, परंतु त्या मराठी मतामध्ये मुस्लिम मतांची एकगठ्ठा ॲडिशन झाल्यामुळे ते 71वर पोचलेत। 71 हा मराठी माणसाने त्यांना दिलेला कौल नाही। हा मुस्लिम बहुल क्षेत्रामध्ये मुस्लिमांनी जी काही पॉकेट्स आहेत त्यांनी 100% मतदान केलेलं आहे आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी त्यांच्या मिरवणुकीमध्ये गुलालसुद्धा हिरवा उधळलेला आहे, हे आपण टी व्हीवरती दाखवलेलं आहे। उदय सर, अतिशय गंभीर मुद्दा या ठिकाणी उपस्थित करावा लागेल। जसं आचार्य सरांनी उपस्थित केला की मराठी मतदार हा ठाकरेंच्या बाजूने राहिला, मात्र इथे आपण म्हणतोय की मुस्लिम मतदार हा कुठेतरी ठाकरेकडे गेला, मशिदीमध्ये फतवे निघाले। पूर्णपणे असं म्हणता येणार नाही की मराठी मतदार हा संपूर्णपणे ठाकरेंच्या मागे उभा राहिला, नाहीतर भारतीय जनता पक्षाला 86-87 जागा आत्ता ज्या मिळताना दिसत आहेत आणि त्या जवळपास 95पर्यंत पोचतील, त्या जागा त्यांना मिळाल्याच नसत्या। त्यामुळे संपूर्णपणे मराठी माणूस हा ठाकरेंच्या बाजूने उभा आहे असं काही चित्र आपल्याला दिसता येणार नाही। जेव्हा विभागवार, प्रभागवार आपल्याकडे वोटिंग आणि वोटिंग पर्सेंटेज येईल त्यावेळेला मुस्लिम मतदार कोणाकडे गेला हे आपल्याला दिसेल। पण जर एक ट्रेंड आपल्याला बघायचा झाला तर ठाण्यामध्ये जो मुस्लिम बहुल भाग होता तो त्यांच्या पारंपरिक पक्षाकडून दूर जाताना दिसतोय। तिथे MIMला मतदान झालं आहे आणि NCPला मतदान झालेलं नाही आहे। मुंबईमध्ये नेमका तोच ट्रेंड आहे का याचा अभ्यास करावा लागेल। पण एक मात्र नक्की आहे की मराठी विरुद्ध अमराठी आणि हिंदू हा जो एक मुद्दा होता, यापेक्षा सुद्धा सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने या वादात न पडता विकास हा मुद्दा मांडलेला होता। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि ट्रिपल इंजिनचं सरकार यालाच सर्वात जास्त लोकांनी पसंती दिलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। नक्कीच अभय सर, अजून हा जो मुद्दा हा जो चर्चेचा मुद्दा आहे त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो की मराठी अमराठी अशा वादामध्ये मुस्लिम मतदार हा ठाकरेंकडे वळाल्याचा मुद्दा या ठिकाणी चर्चेत आलेला आहे। मात्र काँग्रेस एकीकडे महायुतीमधून बाहेर पडलेली होती, अजित पवारांची राष्ट्रवादी नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये लढत होती, तरी देखील मुस्लिम मतदारांनी कुठेतरी ठाकरेंना कौल दिलाय का? ठाकरेंच्या बाजूने मुस्लिम मतदार उभा राहिलाय का? निश्चितपणे त्याच्याशिवाय हे आकडे येणं शक्य नाही।
याचं कारण मी सांगतो की याच्यापुढे म्हणजे पहिल्यांदाच मुस्लिम मतदार ठाकरेंसाठी मतदान करतोय असं नाही. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेव्हा युती तुटली आणि उद्धव ठाकरे स्वतःच्या स्वबळावर लढले त्यावेळेस 65 जागा, त्यांच्या 63 जागा जवळपास आल्या होत्या. त्यावेळेस हे मतदान झालं होतं. 2017च्या निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना असा महापालिकेत सामना त्याला तेव्हाही झाला होता. आणि आत्ताच्या वेळेस ज्याचा उल्लेख मी कालपासून करतो, 29 मतदारसंघ प्रभाग असे आहेत की जिथे काँग्रेस आणि वंचित दोघांचेही उमेदवार नाही आहेत. अशा ठिकाणी निश्चितपणे तिथे फायदा झालेला आहे. आणि शेवटी छोटे मतदारसंघ होतात, छोट्या कॅनव्हास असतो, तेव्हा स्ट्रॅटेजिक वोटिंग होतं आणि भाजपाला पराभूत करण्याची शक्ती असणारा उमेदवाराच्या पाठीशी लोक उभे राहतात. त्याचाही निश्चितपणे